आपण सेल शिकतोय. सेल मध्ये आज आपण स्टार्ट करतोय सेल वॉल. सेल मध्ये काय स्टार्ट करतोय आपण? सेल वॉल. सेल वॉलचं डायग्राम जी आहे ती तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे. ज्या मुलांना जसं जमेल तसं आता माझ्या बरोबर काढून घ्या. याच्यानंतर मात्र प्रॉपरली मी म्हणजे तुम्हाला घरी जाऊन प्रॉपरली काढायची आहे. आय होप तुम्हाला मी बोललेलं कळतंय सगळ्यांना. सगळ्यांनी सेल वॉलचं स्ट्रक्चर एकदा बघा आणि सेल वॉलचं स्ट्रक्चर मी जसं काढतोय तसं एकदा काढून बघू आपण कसं दिसतं काय दिसतं. आता आपल्याला कळलं की सेल वॉल कुठे कुठे प्रेझेंट असते. बोला पटपट पटपट. सेल वॉल कुठे प्रेझेंट असेल? वेअर सेल वॉल इज प्रेझेंट? बॅक्टेरिया. येस बरोबर. बॅक्टेरिया मध्ये प्रेझेंट असेल. फंगाय, Plant. सम प्रोटिस्टा. येस व्हेरी गुड. बरोबर बोलले तुम्ही सगळे. पटपट पटपट काढत राहा. असे यांना म्हणतात ट्युब्युल्स. आणि याच्या खाली आपलं प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल. हे पण आपण ओव्हरऑल असं रफ काढून घेऊ. आता पूर्ण काढणं आपल्याला आणि एवढा वेळ पण नाहीये. पूर्ण काढणं शक्य नाही. पण तुम्हाला लक्षात यावं, माझ्या बरोबर काढत राहा, सोपं जाईल तुम्हाला. एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दाखवतो पूर्ण काढत बसण्यापेक्षा.
आपण नावं देऊन टाकू पटपट पटपट. कशाला काय म्हणतात, कशाला काय म्हणतात. हा कलरफुल पार्ट आहे. मेनी स्टुडंट्स दे आर वेटिंग. This is called middle lamella. This is called middle lamella. याच्यामध्ये छोटे 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 भरपूर सारे फायब्रिल्स असतील आणि प्रायमरी सेल वॉल हा जो पार्ट आहे इथून हा फॉर्म करेल बाळांनो प्रायमरी सेल वॉल इथपर्यंत. दिस फॉर्म्स प्रायमरी सेल वॉल. प्रायमरी सेल वॉल हा जो लेअर असेल दिस इज द इथून पूर्ण हा इथून ते इथपर्यंत नीट लक्षात थोडस लांब काढतो. इथून ते इथपर्यंत दिस इज लिपिड bilayer of plasma membrane. आवाज नाही येते सर. बोलत नाहीये ना बाळा मी. अखंड बडबड करत राहू का मी? काय ग? मी पण डायग्राम काढतोय. तुम्ही बोलत नाही, मी पण बोलत नाहीये. आवाज येतोय ना? बोला. हो सर. अरे बहुत खामोश हो गए सब लोग, बहुत शांती शांती थी. त्यामुळे सगळ्यांना टेन्शन आलं. अरे सर बोलत नाहीयेत, काय भानगड आहे? बरोबर ना? डोंट वरी, मी बोलतोय. जनरली कोणी डायग्राम काढत असेल आणि एखादी डायग्राम समजून काढत असेल तर त्याचं लक्ष बोलण्याकडे नसतं. तो माझाही स्वभाव आहे. ऍक्च्युअली बोललं पाहिजे मी. आता एक सेल वॉल बघा कसं आहे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. काढली असेल तेवढी काढू. जिथे आहे तिथे थांबून जा, कारण तुम्हाला तुमच्याकडे वाव आहे, तुमच्याकडे वेळ आहे. मी काय करायचंय, जेवढं काढली तेवढी काढली. त्याच्यानंतर तुम्ही शांतपणे बुक समोर ठेवायचं आणि मग काढायची सेल वॉल. डोंट वरी, बिलकुल घाबरायचं नाही. आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये इमेज दिलेली, ही इमेज ही जी फिगर आहे ही समजून घेणं महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी इकडे लक्ष द्या. सेल वॉल काय आहे? एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. सेल वॉल काय आहे? एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. कशाचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे? सेल मेम्ब्रेनला ऍडिशनल प्रोटेक्शन देण्यासाठी. एक सगळ्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व केला आणि बघितली पण असेल.
झाडं जे असतात ना, झाडांना सेल वॉल जर एवढी मजबूत राहिली नसती, नंतर कालांतराने सेल वॉल जी असते, सेल वॉल इज अ डेड स्ट्रक्चर, सेल वॉल इज नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर. सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्लाझ्मा मेम्ब्रेन जे असतं हे लिव्हिंग स्ट्रक्चर असतं बाळांनो, लिव्हिंग स्ट्रक्चर. कारण याच्यामध्ये सतत मुवमेंट होत असते. कशी होते, काय होते, आपण याच्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आता महत्वाची गोष्ट काय, की सेल वॉल जे असतं हे ऍडिशनल कव्हरिंग. इथे एक वर्ड दिसतोय बघा, मिडल लॅमेला. याला बघा एकदा. हा कलरफुल पार्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कसं दाखवलेला, असा कलरने दाखवलेला, पूर्ण भरलेला, पूर्ण घट्टपणे असा कलर दिलेला आहे. याला असा कलर दिलेला आहे. आणि हा असा याला 2 वेगवेगळ्या कलरने रंगवलेला आहे ना. हा जो पार्ट आहे ना, मी मुद्दाम जास्त रंगवण्याच्या भानगडीत पडलो नाही, पण हा ऍक्च्युअली असा रंगवलेला भाग आहे. हा जो आहे, आता एकेकाचं फंक्शन समजून घ्या, एक एक गोष्ट समजून घ्या, एकदम सोपं राहील. हा जो पार्ट आहे काय केलेला आहे, की समजा ही एक सेल आहे ना, समजा ही एक सेल आहे, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. ही एक सेल आहे, एक प्लांट सेल आहे. या प्लांट सेल मध्ये बाळांनो काय केलं, ह्या सेल हा समजा हा पार्ट जो आहे, हा जो पार्ट आहे, हा आहे, हे आहे सेल वॉल. या सेलची ही सेल वॉल आहे असं समजा. मग याचा आपल्याला कोणता फोटोग्राफ दिला, आपल्याला हा एवढा पीस कापला आपण, एवढा पीस, इथून एवढा पीस, आणि हा एनलार्ज करून बघतोय आपण, मोठा करून बघतोय की एवढा पीस जर आपण काढला तर कसा दिसेल, काय काय दिसेल आम्हाला. मग आम्ही काय करतोय आता हे एवढं डिटेल स्ट्रक्चर केव्हा कळलं ते पहिल्यांदा लक्षात घ्या. हे एवढं डिटेल स्ट्रक्चर आपल्याला केव्हा कळलं बाळांनो, ज्या वेळेला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आले. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कधी आले, 1950s मध्ये. 1950च्या दशकामध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आले. आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आल्यानंतर जिथे जिथे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होते त्या सायंटिस्टनी सेल बायोलॉजी मध्ये त्यांनी विशेष काम केलं, मेहनत केली. तेव्हा तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, खऱ्या अर्थाने काही लोकांनी सेल मेम्ब्रेन बद्दल पण स्टडी सुरू केलेला होता. उदाहरण द्यायचं झालं तर मी पुढे लिहून देणार आहे. डॅनियल आणि डॅवसन नावाचे सायंटिस्ट होऊन गेले. त्यांनी पहिल्यांदा सेल मेम्ब्रेनचं चांगल्या पद्धतीचं मॉडेल, त्याच्या आधी अनेक लोकांनी मॉडेल दिले, पण त्यांच्या मॉडेलला बऱ्यापैकी मान्यता मिळाली होती. त्यावेळेला लोक तसा विचार करत. डॅनियली आणि डॅवसनचं मॉडेल, त्याच्यानंतर आलं रॉबर्टसनचं मॉडेल, त्याच्यानंतर जे आपण शिकतोय दिस इज सिंगर आणि निकोलसनचं मॉडेल. तर हे जे मॉडेल आहे ह्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. म्हणजेच मला काय सांगायचं ते नीट लक्षात घ्या, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर खऱ्या अर्थाने केव्हा कळायला लागलं, जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आले. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप नंतर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत गेल्या आणि सगळ्या गोष्टी एक एक गोष्ट क्लिअर होत गेली आणि मग कळलं की ऍक्च्युअल कंपोजिशन, ऍक्च्युअल कशा कशाने बनलेली असते सेल वॉल. आता हा जो पार्ट आहे जो मी इथे लिहिलेला आहे, हा एवढा पीस, दिस इज नथिंग बट द मिडल लॅमेला. मिडल लॅमेला वर्ड आला, मिडल लॅमेला वर्ड आला तर याला समजायचं दिस इज द प्लांट सिमेंट. काय असतं बाळांनो, दिस इज प्लांट सिमेंट. मिडल लॅमेला काय, प्लांट सिमेंट. म्हणजे जसं ह्या बाजूला इकडे एक सेल सुरू झालेली, इथून खाली सेल आहे, इथून खाली सेल आहे, याच्यावरती हे वरचं ऍडिशनल कव्हरिंग आहे, हे ऍडिशनल कव्हरिंग आहे. हे जर मी जो रेड पार्ट दाखवले ना, तो रेड पार्ट म्हणजे इथून तर एवढा पार्ट हा जो आहे ना, हा पार्ट आहे बघा, इथून ते इथपर्यंतचा भाग म्हणजे हा रेड भाग. आणि याच्या हा जो निळा भाग दाखवला, हा जो भाग दाखवला, हा म्हणजे हा पार्ट. हा येतंय लक्षात. आता नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. हा जो इथून वरचा जो पोर्शन आहे, इथून या सेल मेम्ब्रेनच्या वरचा जो भाग आहे, ह्या भागाला आपण काय म्हणतोय, या पूर्ण भागाला आपण काय म्हणतोय, सेल वॉल म्हणतोय. आता या सेल वॉल मध्ये इकडची एक सेल वॉल आहे, इकडच्या बाजूला बघा, इकडची एक सेल वॉल आहे आणि हिच्या वरच्या बाजूला पण एक सेल वॉल असेल. म्हणजे असंच स्ट्रक्चर याच्या वरती पण असेल, तरच दोन सेल एकमेकांना. म्हणजे हे काय करतं, हा जो पार्ट आहे, हा मिडल लॅमेला काय काम करतो नीट लक्षात घ्या, हा मिडल लॅमेला सिमेंट सारखं काम करतो. इकडची सेल वॉल आणि इकडची सेल वॉल, या दोन्ही सेल वॉलला जोडण्याचं काम करतो. म्हणजे मिडल लॅमेलाचं काम काय, असं इमॅजिन करा, दोन विटा आहेत, एक वीट इकडे, एक वीट इकडे. या दोन्ही विटा ज्या आहेत बाळांनो, या दोन्हीच्या दोन्ही विटा आहेत,
इकडच्या बाजूला एक वीट, इकडच्या बाजूला एक, असं तुम्ही स्टार्ट करताय. खाली सिमेंटचा लेअर आहे, त्याच्यावर तुम्ही असं स्टार्ट केलेलं आहे. इकडे एक वीट लावली, इकडे एक वीट लावली आणि त्या दोन्ही विटांना जोडायचंय तुम्हाला. तुम्ही काय भरता मध्ये? सिमेंट लावता, बरोबर की नाही? कारण ही सेल वेगळी आहे, इकडची वीट वेगळी, इकडची वीट वेगळी. दोन्ही विटांना एकत्र जोडून ठेवायचं असेल तर तुम्ही काय टाकता? सिमेंट टाकता. मग हे जे सिमेंट आहे, या दोन्ही विटांमधलं जे सिमेंट आहे, दॅट इज ऍक्च्युअली मिडल लॅमेला. हे समजलं का तुम्हाला? एवढं कळलं का सांगा मला? हो सर. कळलं का? हो सर. गुड. आता ही जर गोष्ट तुम्हाला कळली असेल, की इकडची वीट आणि इकडची वीट या दोन्ही विटांमधलं मटेरियल म्हणजे मिडल लॅमेला. आता मिडल लॅमेला हा जो पार्ट आहे, या मिडल लॅमेला मध्ये या सेलमध्ये, या सेल इथून या मेम्ब्रेन मधून काही लिक्विड सबस्टन्सेस 60% वॉटर याच्यातनं सिक्रीट होत राहतात, म्हणजे बाहेर पडत. हा कसा लेअर आहे? सिमेंटचा लेअर आहे. इमॅजिन करा, तुम्ही घर म्हणजे एखादं मोठं स्ट्रक्चर बिल्डिंगचं तयार होताना पाहिलंय का? कोणी पाहिलंय का सांगा मला? एखाद्या ठिकाणी बांधकाम चालू आहे आणि तुम्ही ते स्ट्रक्चर पाहायला गेलेत. कधी गेलेत का? गेले नसाल तर जात जा. कधी गेले का कोणी? कम ऑन. कोणी बांधकाम होत असताना एखादं स्ट्रक्चर पाहिलंय हो का? सर. आजकालच्या मुलांमध्ये हो सगळ्यात सर. मोठा प्रॉब्लेम पाहिलंय सर. ते बिचारे निरीक्षण नाही करत. ते मोबाईलमध्ये गुंगलेले असतात. तर नीट लक्ष द्या. काय केलं जातं ते सांग. बॉक्सेस असतात, तुम्ही पाहिलं असेल, बॉक्सेस असतात. बॉक्सेस असं कॉलम, जिथे कॉलम असा उभा केला जातो ना, तिथे असं बॉक्स सारखं स्ट्रक्चर, फळ्या लावलेल्या असतात, असं पूर्ण पॅक केलेलं असतं. आणि याच्या आत हे पहिल्यांदा असे बार्स लावलेले असतात, असे गज लावलेले असतात. आणि त्या गजांना मी असं दाखवतो बघा, असे गज लावलेले असतात आणि त्या गजांना असं ठराविक अंतरावर अशा कड्या लावलेल्या असतात. आणि मग याच्यावर असं बॉक्स लावलं जातं आणि याच्यात सिमेंट ओतलं जातं. आणि हा कॉलम जो असतो, एकदा भरला की 4-5 दिवसानंतर याला पूर्ण याच्यावरची ही सगळं आजूबाजूचं काढून घेतात. मग हा कॉलम तयार होतो. म्हणजे याच्यात पूर्ण काय भरलं जातं? मग सिमेंट भरलं जातं. पूर्ण सिमेंटाची खडई, सिमेंट सगळं असं भरलं जातं, पूर्ण भरलं जातं. येतंय का तुमच्या लक्षात? हे बघा, वॉल आहे ना, वॉल शिकण्यासाठी आपल्याला याचा आधार घ्यावा लागेल, बांधकामाचा आधार घ्यावा लागेल. बघा, हे असं बॉक्स असतं. असं इंजिनियर लोक असं बॉक्स बनवतात. आणि या बॉक्सच्या आत जर तुम्ही पाहिलं तर आधी मिस्त्री लोक जे असतात ते काय करतात? याच्या आत असे रॉड्स टाकतात, असे गज टाकतात. आणि हे गज, समजा इकडच्या बाजूला गज आहे. जेवढी बिल्डिंग मजबूत असेल तेवढ्या गजची जाडी आणि संख्या जास्त असते. बघा, बिल्डिंग जेवढी मजबूत असेल ना तसं. आणि मग याच्यात ते जे मिक्सचरचे मशीन असतात बघा, ज्याच्यात सिमेंट मिक्स केलं जातं, कालवलं जातं, ते आणून मग याच्यात हे मटेरियल ओतलं जातं. 2-3 दिवस झाले, हे सेट झालं का सगळं, मग हे सगळं बाहेर काढून घेतात आणि मग याला पाणी मारावं लागतं. तुम्ही पाहिलं असेल, याला काय करतात? मग पाणी मारतात. मग असा कॉलम दिसतो आपल्याला त्यावेळेला गज नाही दिसत, आपल्याला डायरेक्ट असा ठोकळ असा कॉलम दिसतो. असा बघा, असा पूर्ण कॉलम तयार झालेला दिसतो, असा दिसतो. कळतंय का? मी बोललेलं कळतंय का? आणि इथून आपल्याला हे बार, जर इथून आपल्याला बार्स असे वरती कंटिन्यू झालेले दिसतात, ते कंटिन्यू झालेले दिसतंय ना? असं असतं की नाही? तुम्ही मला सांगा, असं असतं की नाही? येत आहे ना तुमच्या लक्षात? असं स्ट्रक्चर असतं सर्व, बरोबर. आता हा कॉलम किती मजबूत झाला? हा कॉलम इतका मजबूत झाला की ह्या बिल्डिंगच्या एखाद्या भागाला सांभाळू शकेल, इतका मजबूत झाला. जसं जसं तुम्ही पाणी मारता तसं सिमेंट मजबूत होत असतं, हार्ड होत असतं. आणि नंतर हा पीस जो असतो हा वजन तोलू शकतो. आता याला इथे अप्लाय करा, नीट लक्ष द्या. आता इथे अप्लाय करा याला अप्लाय कसं करायचं बघा. हा जो पार्ट आहे हा ऍज लाईक सिमेंट आहे. याच्यामध्ये हे बघा, हे जे दिसतायत ना तुम्हाला, हे लांब लांब नळी सारखे दिसतायत बघा, हे बघा, हे काय आहेत बाळांनो? याचं नाव बघा, काय? सेल्युलोज मायक्रोफायब्रिल्स. तुम्ही जी प्लास्टिकची खुर्ची वगैरे असते बघा, फायबरची खुर्ची बऱ्याच मुलांच्या घरात असते. त्या फायबरच्या खुर्चीमध्ये, फायबरची खुर्ची तुम्ही बसल्यानंतर तुटायला नको, फाटायला नको म्हणून त्याच्यामध्ये असे फायबर्स टाकलेले असतात, म्हणून त्याला फायबर्स म्हणतात. फायबर म्हणजे धागे.
ते जे धागे असतात हे धागे त्या खुर्चीला एकमेकांपासून, जसं इथे जाळी टाकली तिथे या कॉलम मध्ये लोखंडी जाळी टाकली होती जेणेकरून त्याला मजबूती येईल, ग्रीप येईल, पकड येईल, तसं या ठिकाणी या सेल वॉल मध्ये हे स्ट्रक्चर टाकले जात असतात. म्हणजे सुरुवातीला फक्त हा लेअर असेल, नंतर ज्या वेळेला फ्लुइड लेअर, जेव्हा याच्यातला वॉटर पार्ट, असं समजा ना तुम्ही, असं समजा की सिमेंट तयार करून ठेवलेलं आहे, सिमेंट तयार करून ठेवलेलं आहे, त्या सिमेंट मध्ये मटेरियल्स टाकायचे, लोखंड वगैरे टाकायचे. फक्त आपण काय करतो बांधकाम करताना, आधी लोखंड टाकतो, नंतर त्याच्यात लिक्विड भरतो. इथे लिक्विड आधी भरलेलं आहे आणि नंतर त्याच्यात लोखंड वगैरे, म्हणजे या सगळ्या या ज्या छोट्या छोट्या ज्या गज आहेत, रॉड्स आहेत, हे नंतर टाकले गेलेत. तर असे काही धागे टाकले गेले. हे बघा, हे जे धागे दिसत आहेत ना, यांना धागे आहे, ह्या धाग्यांना काय म्हणतो, ते मी ब्लॅक कलरने दाखवलेत, यांना म्हणतात हेमिसेल्युलोज. आणि त्याच्यानंतर हे जे इकडे दाखवलेत हे ब्लॅक कलरने दाखवलेलं म्हणतात पेक्टिन. हे पेक्टिन 2 प्रकारचं असतं. याच्यामध्ये कॅल्शियम पेक्टेट असतं, मॅग्नेशियम पेक्टेट असतं आणि हे सगळं मिळून ही वॉल तयार. आता ही वॉल नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेला सेल डिव्हिजन होते तर सगळ्यात पहिले बनतो मिडल लॅमेला आणि मिडल लॅमेलाच्या आतल्या बाजूला हे लेअरिंग सुरू होतं. जर एकच लेअर असेल, पातळ लेअर असेल आतल्या बाजूला, तर त्याला म्हणतात प्रायमरी सेल वॉल. आणि त्याच्यामध्ये जर हे सगळे मटेरियल्स प्रॉपरली डिपॉझिट झाले असतील, हार्ड होत असेल आणि त्याचे जर 2-3 लेअर बनत असतील, तर त्याला आपण म्हणतो सेकंडरी सेल वॉल. म्हणजे प्रायमरी सेल वॉल आणि सेकंडरी सेल वॉल, आणि त्याच्यावर कधी कधी टर्शियरी सेल वॉल, तिसरी पण सेल वॉल तयार होत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात बाहेरच्या बाजूला काय असेल, याला 2 सेलला जोडणारा लेअर, ज्याला काय म्हणतो आपण मिडल लॅमेला, आणि त्याच्या आतल्या बाजूला काय असेल, सेल वॉल. कसं ते तुम्हाला मी 2 मिनिटात समजून सांगतो. हे एवढं स्ट्रक्चर समजून घ्या. हा जो मधला जो पार्ट आहे, हा इथून एवढा जो पार्ट आहे, खाली सेल मेम्ब्रेन आहे, वरती मिडल लॅमेला आहे. हा मधला जो पार्ट आहे, हा कसा आहे, फ्लुइड सारखा पार्ट आहे. हा पार्ट कसा आहे, नॉन लिव्हिंग आहे. याच्यामध्ये हे सगळं मटेरियल येऊन पडलेलं आहे. काय काय मटेरियल आहे, मटेरियल काय आहे, हेमिसेल्युलोज आहे, सेल्युलोजचे मायक्रोफायब्रिल्स आहेत, त्याच्यानंतर पेक्टिन आहेत. हे जे मोठे मोठे दिसत आहेत हे धागे पेक्टिनचे धागे आहेत आणि हे इथे येऊन या सेल वॉलला मजबूती देतात. जेवढं तुम्ही लोखंड जास्त टाकाल, जेवढं प्रॉपर लोखंड टाकाल, त्याला गज मारणार, त्याला तारांनी बांधणार, तेवढी जसं स्ट्रक्चर मजबूत होतं, कॉलम मजबूत होतं, तसं हा पार्ट याच्यामध्ये जेवढ्या मायक्रोफायब्रिल्स जास्त असतील तेवढं हे स्ट्रक्चर मजबूत होत जातं. अशा पद्धतीने सेल वॉल तयार झालेली. ही सेल वॉलचं प्रायमरी स्ट्रक्चर आहे. हे जर तुम्ही समजून घेतलं, डोळ्यासमोर ठेवा, मग मी जे डिस्क्रिप्शन सांगेल ते तुमच्या डोक्यात जाईल. हे समजलं का? याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम आहे विचारा मला. कमॉन, काही विचारायचं असेल जरूर विचारा. मी सांगतो, नाही तर मग पुढे जाऊया आपण. हे पुसू मग पुढे जाऊ. कमॉन. सेल वॉल काय आहे तर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. कशाचं? मी ज्या किंगडमचं नाव घेतलं त्यांच्यामध्ये. कमॉन. मुलांना बोर व्हायला लागला असं मला वाटतं. काही मुलं पळून गेले. समजलं सर. आदित्य वाघ, गुड गुड. तनुश्री लाटकर, तुला कळतंय का बेटा? तनुश्रीला हो सर. गुड. आता नीट लक्ष द्या बाळांनो, एकदम सोपं आहे, समजून घेतलं तर एका झटक्यात समजेल. आता मी हे पुसू का? हे पुसतोय, नीट लक्ष द्या. हो सर. हा, कारण आपल्याला बोर्ड छोटा आहे. मोठा क्लासरूमचा बोर्ड असतो ना, तेव्हा आपल्याला हे असे उपद्व्याप करावे लागत नाही. ते आपण तसंच्या तसं ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला डिस्क्रिप्शन लिहित असतो. आता इथे लक्ष द्या, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता ही सेल वॉल कशी ऍडजस्ट होते आणि कशा पद्धतीने असते ते समजून घ्या. समजा ही एक सेल आहे, आणि तिच्या बाजूला ही एक दुसरी सेल आहे. ही एक सेल आहे आणि तिच्या बाजूला एक दुसरी सेल आहे. या दोन्ही सेल ज्या आहेत या असं समजा की प्लांट सेल आहेत. काय समजा याला की ऍज इफ दीज आर प्लांट सेल. या प्लांट सेलला बाळांनो, या प्लांट सेलच्या मध्ये या डिव्हिजनच्या वेळेला समजा ही आता पूर्ण एक सेल आहे, असं थोड्या वेळासाठी पहिले इमॅजिन करू की ही पूर्ण एक सेल. या सेलला जेव्हा डिव्हाइड करायचं असतं,
तेव्हा इथे एक सेल प्लेट तयार होते. काय तयार होते अशी? इथे अशी प्लेट तयार होते, अशी 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 प्लेट तयार होते. प्लांट सेलची गोष्ट करतो, नॉट ॲनिमल सेल. नीट लक्ष द्या. आय एम टॉकिंग अबाउट द प्लांट सेल, नॉट द ॲनिमल सेल. ॲनिमल सेलची थोडीशी वेगळी पद्धत असते. ॲनिमल सेलची डिव्हिजन आपण जेव्हा शिकू तेव्हा तुम्हाला एकदम डिटेल सांगेल. आता इथे लक्ष द्या. ही सेल प्लेट, दिस इज द सेल प्लेट. ही सेल प्लेट तयार होते. नंतर ही सेल प्लेट वाढत वाढत जाते आणि नंतर ही सेल पूर्ण अशी सेपरेट होते, सेल डिवाइड होऊन जाते. आता सेल डिवाइड झाली की सगळ्यात आधी हे बघा, ही जी सेल डिवाइड झाली तर या सेलमध्ये सगळ्यात आधी जर काही बनत असेल, प्लांट सेल असेल तर सांगतो, मग फंगल सेल असेल तर सांगतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय होतं, आता सेल प्लेट मी पुसतोय. आता सेल प्लेट तयार झाली तर याच्या दोघांच्या मध्ये सगळ्यात इकडच्या सेलकडून पण इकडच्या सेलकडून पण सगळ्यात पहिले काय बनेल सांगा? काय बनेल? प्लांट सेल आहे किंवा फंगल सेल आहे. काय बनेल हा जो मी काळ्या रंगाने दाखवतोय, डार्क करतोय? काय बनेल हा? बोला. व्हॉट इज दिस? मिडल लॅमेला. क्या बात आहे, व्हेरी गुड. दिस इज, असं पिकअप करत जा, बरोबर बोलले तुम्ही. दिस इज मिडल लॅमेला. मिडल लॅमेला, कारण दोन्ही सेलला जोडून पण ठेवायचं आहे ना बाळांनो. आता इकडची सेल जी आहे, इकडची सेल आणि इकडची सेल, असाच मिडल लॅमेला सगळ्या बाजूनी असेल की नसेल? तुम्हीच मला सांगा. असाच मिडल लॅमेला इकडे पण असेल, इकडे पण असेल, इकडे पण असेल, इकडे पण असेल. असाच मिडल लॅमेला इकडे पण असेल, इकडे पण असेल, इकडे पण असेल, इकडे पण असेल. ठीक आहे, हे समजलं सगळ्यांना? आता हा जो मिडल लॅमेला आहे सगळ्या बाजूनी आहे. आता सेल काय करेल, ही जी सेल आहे आता हिचं डायरेक्ट मिडल लॅमेला आणि डायरेक्ट सेल मेम्ब्रेन आता एकमेकांच्या जवळ कॉन्टॅक्ट मध्ये. मग हे जे मेम्ब्रेन आहे, हे मेम्ब्रेन काय करतं, आतून काही मटेरियल सोडतं, आणि ह्या मटेरियल, इथून मटेरियल सोडलं जातं, इथे मटेरियल सोडलं जातं आणि हा पार्ट जो असतो हा पार्ट थिक केला जातो, थिक केला जातो आणि याच्यावर हळूहळू सेल्युलोजचे फायबर चमकं असे तयार व्हायला लागतात. असं तयार व्हायला. आता ही झाली, ही जे पहिलं लेअर जेव्हा बनतं याला आपण म्हणतो प्रायमरी सेल वॉल. ही पातळ असते. प्रायमरी सेल वॉल जी असते ना ती सेल्युलोजने बनलेली असते, पातळ, तिच्यामध्ये लिक्विड पार्ट जास्त असतो. प्रायमरी सेल वॉल जी असते ती थिन असते कंपॅरेटिव्हली. मग पुन्हा जर सेलला मजबूती आणखी पाहिजे असेल तर सेल वॉल काय करते, पुन्हा आणखी एक ऍडिशनल लेअर इथे तयार करते. आणि आतल्या बाजूला आता बघा, हा दिस इज मिडल लॅमेला, त्याच्यानंतर हा पूर्ण लेअर झाला, हा प्रायमरी सेल वॉल. त्याच्यानंतर परत आणखी एक लेअर तयार होतो आतल्याच बाजूला. हे बघा, आतल्या बाजूला. म्हणजे इथून पुढच्या जेवढ्या वॉल्स असतील बाळांनो, या फक्त. आता तुम्ही मला असं वाटेल की सर इथे जाडी वाढते का? नाही, जाडी नाही वाढत. नीट लक्ष द्या. आता काय मी हे लाल रंगाने दाखवण्याचं कारण असं आहे की अशी वेगळी वॉल नाही बनत. लिसन व्हेरी केअरफुली. मी असं म्हणतोय की ही एक्स्ट्रा वॉल नाही बनत. ह्या वॉलमध्ये ही वॉल कशी होती, वीक होती. प्रायमरी सेल वॉल कशी होती, वीक होती. थोडंसं तिच्यामध्ये लिक्विडचं प्रमाण जास्त होतं, तिच्यामध्ये फायबर्स, मायक्रोफायब्रिल्स नव्हते. आता जर सेलला मजबूत करायचंय तर काय टाकावं लागेल? जसं आपल्याला घराला मजबूत करायचं असतं आपण सिमेंट टाकतो आणि रॉड टाकतो, तसं सेल काय करेल, हे आहे तेवढंच राहील, त्याच्यामध्ये फक्त ऍड करेल मटेरियल. काय ऍड करेल? मायक्रोफायब्रिल्स ऍड करेल. सेल्युलोजचे फायब्रिल्स ऍड करेल, हेमी सेल्युलोज ऍड करेल, टेक्टिन ऍड करेल आणि मग ही आता प्रॉपर सेल वॉल जसं मी मगाशी दाखवलं तसं याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसायला लागेल. आता तुम्हाला असे फायबर्स दिसतील, असे धागे दिसतील. म्हणजे सेल वॉल फार जाड नाही झाली, पण याच्यामधलं मटेरियल वाढलं. याला म्हणतात अक्रेशन. आता एक वर्ड आपण समजून घेऊ. सेल वॉल पहिल्यांदी जी तयार झाली त्याला इंटरससेप्शन म्हणतात, म्हणजे नंतर तयार झाली त्याला ऍक्रेशन म्हणतात. आपण काय म्हणतात ते एक विथ स्पेलिंग प्रॉपरली लिहून घेऊ. म्हणजे तुम्हाला ही सेल वॉल तयार होणं म्हणजे काय की सेलच्या
पहिले मिडल लॅमेला बनणं आणि मिडल लॅमेला एक प्रकारचं आउटर कव्हरिंग झालं आणि मग सेल काय करते, एक ऍडिशनल कव्हरिंग स्वतःच्या भोवती तयार करते. दॅट इज प्रायमरी सेल वॉल. या प्रायमरी सेल वॉल कशी आहे, कम्पॅरेटिव्हली थीन आहे. जेव्हा आपण तुलना करतो ती ही कम्पॅरेटिव्हली थीन आहे. आणि ही कशी आहे, ती फार मजबूत नाही, थीन आहे. आणि हिच्यामध्ये जर मजबूती पाहिजे असेल सेलला तर त्याच्यामध्ये मटेरियल ऍड करते. आणि याचे कधी कधी कमीत कमी 3 असतात. सेकंडरी सेल वॉल जे असतात कमीत कमी 3 असतात. S1, S2, S3 किंवा याच्यापेक्षा जास्तही असू शकतात. आय थिंक यू आर गेटिंग. याच्यापेक्षा कधी कधी जास्त असू शकतात किंवा एवढ्याच असू शकतात. आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, उजेडाची व्यवस्था करतोय. आता तुमच्या लक्षात येत आहे की सेल वॉल काय असते, नेहमी लक्षात ठेवायची. प्लांटची सेल वॉल ही नेहमी आतून बनत असते. आपण असं नका समजू की बाहेरून भिंत घातली, नाही, बाहेरून भिंत नसते. बाहेर सगळ्यात आउटर साईडला काय असतो, मिडल लॅमेला. मिडल लॅमेलाच्या आतल्या बाजूला लेअरिंग चाललेलं असतं. मिडल लॅमेला एकदा एक बॉर्डर ठरली, त्या बॉर्डरच्या आत जे काही ऍड करायचं त्याला आपण काय म्हणत असतो, सेल वॉल म्हणत असतो. या 2 सेलला जर आपसात काही देवाणघेवाण करायची असेल, तर यांच्यामध्ये असं स्ट्रक्चर, असे थीन मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्स तयार होतात. आणि या थीन मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्सला आपण म्हणतो प्लाझ्मोडेस्माटा. यांना काय म्हणतो बाळांनो, प्लाझ्मोडेस्माटा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ज्या सेलकडे प्लाझ्मोडेस्माटा नसतील, अशी सेल मरते. अरे तुम्हाला कोटी रुपये देऊन टाकले आणि तुम्हाला एका खोलीत बंद करून टाकलं, तुमचा जगाशी संपर्क नाही, काही नाही, बाहेरून काही आत येणार नाही, आतून काही बाहेर जाणार नाही, असा सजीव किती काळ जिवंत राहील, मरून जाईल तो. तसं जोपर्यंत हे प्लाझ्मोडेस्माटाचे कनेक्शन्स आहेत, डेस्माटा शब्दाचा अर्थ होतो की असे याचा सायटोप्लाझम आणि याचा सायटोप्लाझम मध्ये असलेले कनेक्शन, बरोबर. हे प्लाझ्मोडेस्माटा जे असतात या सेलशी, ह्या सेलचा आणि ह्या सेलचा संवाद घडवून आणतात. इकडचं मटेरियल इकडे जाऊ शकते, इकडचं मटेरियल इकडे जाऊ शकतं. म्हणूनच रूट पासून आलेलं पाणी टोकापर्यंत जाऊ शकतं, कारण ऑल द सेल्स आर इंटर कनेक्टेड विथ इच अदर. म्हणजे इकडच्या सेल अशा कनेक्टेड असतील. म्हणजे हे सगळं कशातनं कनेक्शन असतं बाळांनो, सेल वॉल मधनं कनेक्शन असतं. हे जे कनेक्शन असतं हे कशामधनं असतं, सेल वॉल मधनं असतं कनेक्शन असतं. दीज आर ऑल प्लाझ्मोडेस्माटा. ते लक्षात, हे समजतंय का तुम्हाला? तुम्हीच विचार करा, जर एका सेलकडून पुढच्या सेलकडे फूड जाऊ शकणार नाही, वॉटर जाऊ शकणार नाही, तर शेजारची सेल जिवंत राहील का? तुम्हीच विचार करा आणि मला सांगा. कम ऑन. नाही राहू शकत सर. नो सर. म्हणून सेलचं इंटरनल कम्युनिकेशन करण्यासाठी, सेलचं आपसात कम्युनिकेशन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, प्लाझ्मोडेस्माटा. मग प्लाझ्मोडेस्माटा काय आहेत, कनेक्शन्स बिटवीन द सेल्स. आणि सेल आणि प्लाझ्मोडेस्माटा केव्हा तयार होतात आणि कशातनं पास होतात, सेल वॉल मधनं पास. मग आता एक गोष्ट आम्ही आतापर्यंत जे शिकलो त्याला समराईज करूया. काय समराईज करू, की सगळ्यात बाहेरचा जो लेअर असेल त्याला, सेल वॉलच्या सगळ्यात बाहेरचा जो लेअर असेल त्याला आम्ही काय नाव दिलंय, मिडल लॅमेला. मिडल लॅमेलामुळे काय होतं की ही सेल वॉल आणि हिच्या बाजूच्या सेलची सेल वॉल दोन्ही कनेक्ट राहतात, एकमेकांना चिपकून राहतात, एकमेकांना चिकटलेल्या असतात. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा तुमच्या आजूबाजूचे झाडं पाहता, तुमचे जे झाडं पाहता तिथे एकदम वाळलेलं बार्क हा शब्द किती मुलांना माहिती आहे? एनीबडी इज नोईंग व्हॉट इज बार्क? प्लांटची बार्क असते. बार्क शब्दाचा अर्थ होतो झाडाची साल. तुम्ही लिंबाच्या झाडाला असं अंग रगडलं तर चामडी सोलून निघेल, इतकी हार्ड असते बघा. असे खवले पडलेले असतात झाडांवर, पण पाहिलीच की नाही सगळ्यांना? ऍक्च्युअली डेड असते ते, डेड. आलं लक्षात? कारण एक्स्ट्रा डिपॉझिशन झालं त्यांच्यावर. काय झालं, त्या सेल मेल्या आणि मेल्यानंतर त्यांच्यावर सेल वॉल होती. ती सेल वॉल खूप थिक झाली. ती थिक होऊन ती सेल, तिचा कॉन्टॅक्ट बाकीच्या सेलशी तुटला, ती ड्राय झाली आणि ती चिटकून राहिलेली फक्त. आता
त्यालाच आपण साल म्हणतो, झाडाची साल. झाडाची साल कडक 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 होत जाते. आपण पुढच्या जेव्हा तुम्हाला प्लांट अॅनाटॉमी मी शिकवेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की झाडांवर त्या असं आत जेव्हा झाड कापलं जातं त्याच्यात रिंग्स का बरं येतात किंवा झाडाचा असा गर्थ का बरं वाढते, घेर कसा वाढतो. उंची तर वाढते झाडाची, पण असा घेर घेर कसा वाढतो. आता इथे प्रश्न असा येतो की समजा जर सेकंडरी वॉल तयार झाली, प्रायमरी वॉल होतीच, परंतु सेकंडरी वॉल तयार झाली तर त्याचे काही तोटे असतात का? तर तोटे असे असतात, ज्या ठिकाणी मजबूतीची गरज असते, ज्या ठिकाणी सेलला आता फार डिव्हिजन करायच्या नाहीये, आता सेलचं काम फिक्स झालेलं आहे की आजपासून तुम्ही ही ड्युटी करायची कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत. तिथं रिटायरमेंटचं वय नाही. आपल्याकडे माणसांसाठी कसं असतं, रिटायरमेंटचं वय असतं की एका ठराविक वयानंतर 58 वर्षात, 60 वर्षात, 62 वर्षात तुम्ही रिटायर होता. तसं सेलचं एक लाईफ ठरलेलं आहे. त्या लाईफ पर्यंत सेलला एक काम दिलं जातं आणि तेच काम करत राहते. मग असं जर झालं असेल, काम फिक्स झालं असेल, तर सेकंडरी सेल वॉल पाहायला मिळेल. पण इमॅजिन करा थोडंसं. इमॅजिन असं करा की एक झाड आहे. तुम्ही बाजरी लावली, गहू लावला, मका लावला, तर तुम्ही बघता की तुम्हीच लावता, आपणच लावतो आणि लावल्यानंतर ते शेतामध्ये ती बाजरी अवघे 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्या डोक्यापेक्षा वरती जाते की नाही? एव्हरीबडी हॅज सीन. हे हो एक्सपिरियन्स सर. केलेलं आहे, Yes, आपण sir. पाहिलेलं हो आहे. सर. हो Yes. सर. महिन्याचं पीक असतं. तुमच्या हाताने एवढंसं बी टाकलं आणि ते 4 महिन्यामध्ये तुमच्या डोक्याच्या वरती गेलं. हाऊ इट इज पॉसिबल? बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन कंटिन्यू होत राहिली म्हणूनच तर पॉसिबल झालं. बरं, त्याच्याकडे ते प्लांट आहे म्हणजे सेल वॉल आहे. तिथे जी सेल वॉल आहे बाळांनो, नीट लक्षात घ्या. त्याची जे टोकावरचं उदाहरणार्थ सपोज दिस इज द हे मक्याचं पीक आहे असं समजा. या मक्याच्या पिकाच्या ह्या टोकावर इथे कंटिन्युअस ग्रोथ होत राहते आणि या खालच्या टोकाला कंटिन्युअस ग्रोथ होत राहते. म्हणजे या ग्रोथच्या ठिकाणी सेकंडरी सेल वॉल असेल का, हा माझा क्वेश्चन आहे. टोकावरच्या सेल्सकडे सेकंडरी सेल वॉल असेल का? बघू, डोकं लावा बरं. या टोकावरच्या सेल्सकडे, या टोकावरच्या ज्या सेल्स असतील इथे जिथे कंटिन्युअस ग्रोथ होते आणि इथे जे रूट आहे, या रूटच्या टोकावर जिथे टोक आहे, हे रूटचं टोक आहे समजा, तिथे या ठिकाणी सेल वॉल कोणती असेल किंवा कोणती सेल वॉल पॉसिबल आहे इथं असणं, सांगा. बघू, डोकं लावता का? कोणती सेल वॉल असेल? सर क्वेश्चन एकदा रिपीट करा ना. सांगतो. क्वेश्चन असा आहे माझा की हे मक्याचं झाड आहे, हे कंटिन्युअसली वाढतंय. हे वाढतंय तर याची वाढ लक्षात ठेवा. झाडाची जी वाढ असते ती जनरली, त्याला अपेक्स पॉइंट असतो, हा वरचा पॉइंट, हा इकडे रूटचा पॉइंट, याला अपायकल मेरिस्टेम असा वर्ड आहे. याला वर्ड काय यूज करतात? मेरिस्टेम. जिथून ग्रोथ होते प्लांटची त्या टिश्यूला, त्या ग्रुप ऑफ सेल्सला आपण काय वर्ड यूज करतो? मेरिस्टेम. म्हणजे इथे रूटचा मेरिस्टेम असेल आणि याला शूट म्हणतात, त्याला शूटचा मेरिस्टेम असेल. हा शूटचा मेरिस्टेम, हा रूटचा मेरिस्टेम. या ठिकाणी या दोन्ही सेल वॉल पैकी तुम्हाला आता माहित झालं, प्रायमरी सेल वॉल आणि सेकंडरी सेल वॉल यापैकी कोणती सेल वॉल असू शकते? दिस इज माय क्वेश्चन. सेकंडरी सेल वॉल. क्वेश्चन समजला का सगळ्यांना? लवकेशला समजला का? कम ऑन बेटा. साक्षीला क्वेश्चन कळला का? हा. हो सर. आयुषने बरोबर उत्तर दिलं. आयुष बेटा, का बरं तुला असं वाटतं की प्रायमरी सेल वॉल असेल? आयुषने बरोबर उत्तर दिलं, पण का? कॅन यू गिव्ह द रिझन? कॅन यू गिव्ह द रिझन? आयुषने बरोबर उत्तर दिलं, पण का? हिने सेकंडरी सांगितली, त्याने प्रायमरी सांगितली. हिने सांगितलं सेकंडरी म्हणून तू प्रायमरी बोलला का? बोल. कम ऑन, बोला पटकन. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढी, एक मिनिट, काहीतरी उत्तर दिलं. पुन्हा पाठव रे मेसेज, पुन्हा पाठव. प्लीज रिसेंड युअर मेसेज. त्याने काहीतरी टाकलं होतं. इकडे लक्ष द्या. अरे बाळांनो, जिला जास्त लेअरिंग झालं असेल, जिला
माईक नाहीये. ओके, चालेल का? जो पार्ट टोकावर असेल तिथे जर जाड सेल वॉल तयार झाली, जाड सेल वॉल तयार झाली, 2-3 तुम्हाला मी काय सांगितलं, सेकंडरी सेल वॉलला 3 लेयर असतात. S1, S2, S3, S4, S5, S6 किती लेयर असू शकतात? कमीत कमी 3 असतात. तुम्ही मला सांगा, जर इथे लेयर जास्त झाले तर सेल डिवाइड होईल का? सेल डिवाइड होईल का? हा लॉजिक लावा बेटा. प्रायमरी सेल वॉल जोपर्यंत असते, लिसन व्हेरी केअरफुली, प्रायमरी सेल वॉल जोपर्यंत असते तिथे इझिली डिव्हिजन पॉसिबल आहे. अरे जे पातळ घर असेल, एका विटाने बनलेलं घर असेल किंवा नुसता पडदा लावलेला असेल, त्याला तिथून हलवणं सोपं किंवा त्याच्यात पार्टिशन करणं सोपं, की एक पूर्ण बनलेलं घर आहे त्याच्यात नवीन नवीन म्हणजे इथून ह्या रूम तिथे तोडफोड खूप जास्त करावी लागेल. पॉसिबल नसतं. माझा हा ज्या रूम मध्ये मी आता तुम्हाला टीचिंग करतोय, या रूम मध्ये मला पार्टिशन करायचे किंवा मला या बाजूच्या रूमशी कनेक्शन करायचंय, तर मला किती ठिकाणी अप्लाय करा. हे जर लॉजिक तुम्ही जिथे अप्लाय केलं तर जिथे जिथे टोकावरच्या सेल आहेत, म्हणजे जिथे जिथे मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो त्या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं, मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये प्रायमरी सेल वॉल आणि ज्या सेलचं काम फंक्शन आता प्रॉपर सुरू झालेलं आहे. आता ज्या सेलला माहिती आहे का आपल्याला काय करायचंय, ज्या सेलला माहिती आहे आता आपल्याला काय करायचंय, तर त्या सेलमध्ये काय होतं, त्या सेलमध्ये सेकंडरी सेल वॉल. आता एक आणखी गमतीशीर गोष्ट सांगतो. गमतीशीर गोष्ट अशी आहे की तुम्ही बघितलं असेल की फळं जे असतात, फळं, या फळांमध्ये साक्षीने काहीतरी गडबड केली होती. या फळांमध्ये तुम्ही पाहिलं की ज्या वेळेला फळं कच्चे असतात, फळं ज्या वेळेला कच्चे असतात बाळांनो, त्यावेळेला ते टणक असतात, मजबूत असतात आणि जसं जसं फळ पिकतं तसं त्याच्यात काय होतं, नरमपणा येत जातो. त्यावेळेला जे फळ जे असतं ते पिवळं होत जातं. तुम्ही बघितलंय, आंबा पाहिलाय तुम्ही, पेरू पाहिलाय. मग ज्या वेळेला हे जे कॅल्शियम आता आपण पाहिलं ना, असे धागे होते बघा, असे धागे होते. असं आहे ना, एक रेड धागे होते, हेमिसेल्युलोजचे असे धागे होते ना. आता आपण काढले की नाही धागे, बघा तुम्ही तुमच्या ह्याच्यात. हो सर. हे जे धागे असतात, Yes, हे विरघळायला लागतात. हा, हे धागे जे असतात हे कसे असतात बाळांनो, विरघळायला लागतात. आणि विरघळायला लागले एकदा की हे धागे एकदा विरघळायला लागले की मग मला पिन करायचा आहे व्हिडिओ, कारण तुम्ही बोलले का लगेच इथे डिस्टर्ब होतोय. रेकॉर्डिंगला मग मुलांना प्रॉब्लेम येईल. एक मिनिट. सर आपला ते सर आवाज येत नाही. सर काहीच दिसत नाही. सर आवाज नाही येत आहे. हो सर. स्क्रीन पण नाही दिसत आहे सर.
सर गेले वाटतं. हो सर. हॅलो सर, आवाज येत नाहीये. वेट. नेटवर्क इश्यू. हॅलो, आवाज यायला लागला का बघा? हो सर, येतोय आता. हो सर. येत आहे. ओके. कम ऑन. आता आवाज येतोय का? नीट सांगा मला. हा, आता एक गोष्ट आपण ही समजून घेतली की हा जो पार्ट होता, हा पार्ट आणि हा पार्ट, या टोकांवर कशा असतात? प्रायमरी सेल्स असतात. प्रायमरी वॉल असते आणि प्रायमरी वॉल असल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये ग्रोथ पॉसिबल होते. आणि ग्रोथ पॉसिबल होते कारण ती थीन असते. प्रायमरी सेल वॉल कशी असते? थीन असते. आणि सेकंडरी सेल वॉल कशी असते? हार्ड असते, कारण त्याच्यामध्ये बरेचसे मटेरियल, मायक्रोफायब्रिल्स, त्याच्यानंतर मायक्रोट्युब्युल्स वगैरे सगळे जमा झालेले. मायक्रोफायब्रिल्स खास करून लक्षात ठेवा. मायक्रोफायब्रिल जे असतात ते सेल्युलोजचे असतात. सेल्युलोज मध्ये जेव्हा बाकीचे मटेरियल ऍड होतात, कधी कधी काय होतं की काही सेल्स मध्ये हळूहळू ज्या सेल्स वॉटर ट्रान्सपोर्ट मध्ये भाग घेतात, ज्या सेल्स, समजा ही एक सेल आहे, लेट्स से की ही एक सेल आहे, या सेलच्या नाही दिसत आजूबाजूला मी हा काढलेला मिडल लॅमेला, या सेलच्या आत आपण काय करतोय? आता इथे लेअर तयार करतोय बघा, हे असे लेअर तयार करतोय. तर या सेलमध्ये ज्या वेळेला हा लेअर एकदम थिक होऊन जाईल, हा थिक एकदम लेअर थिक 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 होतो. तुम्हाला डायग्राम मी सांगेल जेव्हा काढायची तेव्हा. हा लेअर एकदम थिक होऊन जाईल आणि याचे प्रोटोप्लाझ्मिक कनेक्शन, ज्याला मी मगाशी बोललो ना, प्लाझ्मोडेस्माटा, ज्या वेळेला हे कनेक्शन स्टॉप होऊन जातील, ब्रेक होऊन जातील, त्यावेळेला ही सेल जी असते, ही सेल मरते. आणि या सेल मधला हळूहळू 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 प्रोटोप्लाझम पण मरतो. आणि मग ही सेल, समजा अशी एक सेल आहे, अशी सेल आहे, या सेल्स अशा एकमेकांवर अशा लागतात आणि याच्यातनं मग पाणी वाहून नेण्याचं काम केलं जातं. याच्यातनं वॉटर ट्रान्सपोर्ट, म्हणजे ह्या ट्यूबला एक काम करतात. ज्या वेळेला सेल आजूबाजूला, सेलच्या आतल्या बाजूला सगळं डिपॉझिशन होतं, आतल्या बाजूला एक लेअर, कडक लेअर तयार होतो, याच्यातनं वॉटरचं ट्रान्सपोर्ट बंद होऊन जातं, अशा सेल्स जनरली पाईपलाईन सारख्या काम करतात. म्हणजे तुम्हीच विचार करा की झाड जसं 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 वाढत असेल तसं तसं त्याच्यामध्ये पाईपलाईन पण डेव्हलप झाली पाहिजे, ज्याला आपण काय म्हणतो, तुम्ही शिकलेले आहात, झायलेम आणि फ्लोएम म्हणतो. या झायलेम आणि फ्लोएम बनण्यासाठी प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल आणि शेवटी टर्शियरी सेल वॉल असते. टर्शियरी सेल वॉल ही मजबूत सेल वॉल असते. त्याच्यामध्ये लिग्निन त्याच्यानंतर आणखी एक कंपोनंट असतो. या सगळ्यांचं डिपॉझिशन होतं आणि त्यामुळे त्या सेलचा दुसऱ्या सेलशी कनेक्शन तुटतं आणि ते एक ट्रान्सपोर्टेशन सेल म्हणून काम करते. त्याच्यातनं फक्त वॉटर जाऊ येऊ शकतं. म्हणजे या सेल कशा झाल्या? आता पॅक झाल्या, यांचं कनेक्शन आजूबाजूला तुटलं. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं, जनरली टर्शियरी सेल वॉल म्हटलं की ती सेल मेलेली असते. जनरली टर्शियरी सेल वॉल तुम्ही वर्ड यूज केला की सेल मेलेली असेल. याच्या आधी मी काय सांगत होतो, जेव्हा व्हिडिओ पॉज नाही झाला होता तोपर्यंत मी तुम्हाला असं सांगत
फळ पिकतं. फळ एकदम सुरुवातीला कडक असतं. तुम्ही आंबा बघा, तुम्ही कुठलंही फळ बघा, सुरुवातीला कडक असतं. त्याच्यामध्ये जे असतं त्याच्यामध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन हे सगळं असतं. जसं जसं फळ पिकायला लागतं तसं तसं त्याच्यामध्ये मेन जे धागे असतात, मेन जे धागे असतात, जे फायबर्स मी मगाशी बोललो होतो, हे जे फायबर्स असतात हे फायबर्स विरघळायला लागतात. हे फायबर्स कशाचे असतात? मॅग्नेशियम पेक्टेट आणि कॅल्शियम पेक्टेट. कशाचे असतात? मॅग्नेशियम पेक्टेट. पेक्टिन लिहिलं ना आपण, मॅग्नेशियम पेक्टेट आणि कॅल्शियम पेक्टेटचे असतात. आणि हे जे धागे असतात, हे जे फायबर्स असतात, फायबर शब्दाचा अर्थ होतो धागा, हे जे धागे असतात हे विरघळायला लागतात. मग फळ नरम 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 होतं. येतंय लक्षात? बाकी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे आपण साल काढतो. तुम्ही सालीमध्ये किंवा तुम्ही हे पाहिलं असेल, नारळ पाहिले. नारळामध्ये जो धागा असतो किती मजबूत असतो, एका दिवशी तोडून बघा त्याला. बघा अतिशय मजबूत असतो. ते पण तर झाडानेच तयार केले ना. ते पण झाडानेच तयार केलं ना. ऍक्च्युअली त्या सगळ्या सेल्स होत्या. त्या सेल्समध्ये सगळ्या सेल्स मरत गेल्या. त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी सेल वॉल आली आणि त्या सगळ्या मजबूत बनल्या. आणि ते काय बनून गेल्या? त्या सेल्स होत्या त्या काय बनल्या आता? फायबर. काय बनून गेल्या? त्या सेलपासून फायबर तयार. डेड स्ट्रक्चर तयार होतं. डेड स्ट्रक्चर जेव्हा तयार होतं तेव्हा आपण पाहतो, आंबा जेव्हा तुम्ही कापता किंवा आंब्याची साल काढतात त्याच्यामध्ये तुम्हाला असे धागे धागे दिसतात. ते जे धागे असतात ते मजबूती देण्यासाठी असतात. सहज उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, हे जे असतात त्याला कोलेन कायमा असा वर्ड आहे. पुढे गेल्यावर शिकवेल मी तुम्हाला. तुम्हीच विचार करा, झाडामध्ये जर ते बारीक बारीक धागे राहिले नसते तर ज्या वेळेला एवढ्या जोरात तुफान येतं, एवढ्या जोरात वादळ येतं, तरी झाडावरचे पानं तुटून पडत नाही. फांदी तुटते, फांदी तुटते पण पानं तुटत नाही. तुम्ही बघितलं असेल ना, किती हवा येते पण तरी सुद्धा पानं तुटत नाही. याचं कारण काय? त्याच्यामध्ये फायबर्स असतात. हे फायबर्स जे असतात ह्या डेड सेल्स असतात ऍक्च्युअली. या सेल्सला पूर्ण सप्लाय बंद केला जातो आणि यांचे धागे बनवले जातात. आणि हे जे धागे असतात हे धागे पूर्ण अशा डेड सेल्सचे धागे तयार होतात आणि ते त्या पार्टला मजबूती देतात. आलं लक्षात? आणि त्यांच्यामध्ये जेव्हा प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल, तर टर्शियरी सेल वॉल डिपॉझिट होते त्यावेळेला ते स्ट्रक्चर सर्वसाधारण. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही झाडाचं पान जेव्हा वाकवता किंवा असं ओढता किंवा ते पटकन कटकन तुटत नाही. हे बघा असं असतं. याच्या ज्या सेल्स असतात या सेल्स असतात, या सेल्स असतात समजा, तर याचं कॉर्नरला थिकनिंग केलं, एकदम कॉर्नरला काही खास मटेरियल डिपॉझिट केलं जातं. याच्यामध्ये काही खास मटेरियल डिपॉझिट केलं जातं. याला इथं लॅमेला असेलच, परंतु इथे सिमेंटिंग मटेरियल सारखं काम काय करतं? हेमिसेल्युलोज, सेल्युलोज. त्यामुळे सेल वॉल इथे कॉर्नरचं थिकनिंग होतं, मजबूत होतं. त्यामुळे ह्या ज्या अशा प्रकारच्या सेल ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी ते पान तुटून पडत नाही, गळत नाही, मजबूत होऊन जातं. या प्रकारच्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो कोलेन कायमा. त्याला काय म्हणतो आपण? कोलेन कायमा. मला माहितीये नावं अवघड जातात. जेव्हा हा एक चॅप्टर आपण सेपरेट शिकू तेव्हा तुम्हाला कळेल. मग पॅरेन कायमा. जर प्रायमरी आणि सेकंडरी सेल वॉल असेल तर त्यावेळेला आपण वर्ड यूज करतो पॅरेन कायमा. ज्या वेळेला मजबूती द्यायची असेल आणि कॉर्नर मजबूत व्हायचे असतील, मजबूत झालेले असतील, त्यावेळेला आपण त्याला वर्ड यूज करतो कोलेन कायमा. आणि ज्या वेळेला धागे बनवायचे असतात आणि सेल कम्प्लिटली मारून टाकली जाते आणि त्याच्यापासून धागे, याच्यातला पूर्ण सेलचं पूर्ण मटेरियल मारून टाकलं जातं आणि एक धागा बनतो. असा धागा बनतो. त्याला आपण म्हणतो स्क्लेरेन कायमा. स्क्लेरेन कायमा म्हटलं की समजून घ्यायचं सेल मेलेली आहे. आणि याचा काय उपयोग केला जातो? म्हणजे याच्या आत असं पातळ अशी ट्यूब सारखी असते आणि याच्यातनं वॉटर खालून वरती नेलं जाईल. म्हणून मुळापासून शोषलेलं पाणी टोकापर्यंत जाऊ शकतं. फाईन. तुम्ही सेंटरला, तुम्हाला ज्या वेळेला मी शिकवेल पुढचा पार्ट तेव्हा तुम्हाला कळेल की एकदम सेंटरला जर तुम्ही एखाद्या प्लांटला कट केलं तर मध्ये अशी पाईपलाईनच्या लाईन असते पूर्ण. जसं आपल्याकडच्या पाईपलाईन्स अंडरग्राऊंड असतात तसंच प्लांट्सच्या पण पाईपलाईन्स ज्या असतात, झायलेम जे असतात एकदम सेंटरला असतं, कारण ते डॅमेज व्हायला नको. ते जर डॅमेज झालं, समजा आजूबाजूने एखाद्याने कट लागलाय, फटका बसला, तर ते जर डॅमेज होत असेल तर सेलचं ट्रान्सपोर्टेशन किंवा त्या प्लांटचं ट्रान्सपोर्टेशन डिस्टर्ब होईल. म्हणून सगळ्या ज्या ट्यूब्स असतात ह्या एकदम इंटरनली प्रेझेंट असतात बाळा. आय होप तुम्हाला कळतंय. सेल वॉल हा पार्ट तुम्हाला नीट कळलेला आहे. आता तुम्ही काय करायचं? तुम्हाला होमवर्क काय? डायग्राम आणि याचं डिस्क्रिप्शन प्रॉपरली समजून घ्यायचं.
सेल वॉल. सेल वॉलचं वैशिष्ट्य काय की सेल वॉल मधून प्लाझ्मो डेझमॅटा नावाचे कनेक्शन्स असतात ज्यामुळे दोन सेल वॉल किंवा दोन सेल्स एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात. सेल वॉल ही वॉटर ट्रान्सपोर्ट मध्ये काम करते. म्हणजे सेल वॉल तिसरं एक फंक्शन सेल वॉलचं असं आहे की सेल वॉल प्रोटेक्शन देते. निराळ्या प्रकारचे जंतूंचे हल्ले वगैरे जे होतात प्लांट सेलवर त्या जंतूंना आत जाण्यापासून रोखते सेल वॉलचं काम. काही ठराविक पदार्थच आत किंवा बाहेर जाऊ शकतात सेल वॉलमुळे. तिसरी गोष्ट सेल वॉल मधून वॉटर आरपार जाऊ शकतं. म्हणजे सेल वॉल वॉटरला अडवत नाही. सेल वॉल वॉटरला अडवत नाही. त्यामुळे एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये सहज वॉटर पास होऊ शकतं. एवढंच नाही, दोन सेलच्या मधली जी जागा असते त्याच्यात त्यांनी वॉटर पास होऊ शकतं. हे सेल वॉलचे काही वैशिष्ट्य आहेत. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज सेल मेम्ब्रेन. तर आता तुम्हाला होमवर्क कळला. पहिली गोष्ट तुम्हाला कळली की सेल वॉलची डायग्राम प्रॉपर काढायची आहे. त्याच्यानंतर सेल वॉलचं डिस्क्रिप्शन तुम्हाला प्रॉपर लिहायचं आहे. आणि जो पार्ट नाही समजला तो मला उद्या विचारायचा आहे. आणि आत्ता जो मी शिकवतो त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं आहे. पहिला पार्ट जो आहे दॅट इज फर्स्ट लिहून ठेवा, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन नीट लक्ष द्या. सेल मेम्ब्रेन जे मी मगाशी जसं बोललो की सेल मेम्ब्रेन बद्दल कळायला सेल मेम्ब्रेनचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर समजायला फार वर्ष लागले. आजही काही सायंटिस्ट लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्याला अजूनपर्यंत सेल मेम्ब्रेन नीट कळलेलं नाही. काही सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे. परंतु बऱ्याचशा सायंटिस्ट म्हणजे 90% सायंटिस्ट म्हणतात की आता जे काही कळलंय दॅट इज इनफ आणि चांगल्या पद्धतीने. या सेल मेम्ब्रेन कसं असू शकतं याच्यासाठी निरनिराळ्या सायंटिस्ट लोकांनी आपापल्या काळामध्ये त्याच्यावर संशोधन करून कसं असू शकतं. तर काहींनी सेल मेम्ब्रेनला सँडविच म्हटलं, काहींनी सेल मेम्ब्रेनला सँडविच म्हणतात. सँडविचचा अर्थ होतो की वरती एक लेअर, मध्ये भाजी टाकतो जसं तसं, बर्गर पिझ्झा किंवा तुम्ही भाजी टाकतात तसं, आणि पुन्हा खाली ब्रेड. इथे ब्रेड आणि मध्ये भाजी. यालाच आपण सँडविच म्हणतो ना. बघा सांगा, असंच असतं ना सँडविच? विचार करून सांगा मला. हो सर. येस सर. याला आपण म्हणतो सँडविच मॉडेल. येस सर. आता दुसऱ्या प्रकारचं जे मॉडेल होतं ते मॉडेल कोणी दिलं? रॉबर्टसनने. याने सांगितलं युनिट मेम्ब्रेन मॉडेल सारखं असतं. याने हे दिलं होतं डॅनियली आणि डॅवसन नावाच्या सायंटिस्टने जे मॉडेल दिलं त्याला म्हणतात सँडविच मॉडेल. फक्त नावं लक्षात ठेवा, फार डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला. यांना म्हणतो आपण सँडविच मॉडेल. ते दिलं होतं डॅनियली आणि डॅवसनने. दुसरं जे होतं ते युनिट मेम्ब्रेन मॉडेल होतं. युनिट मेम्ब्रेन मॉडेल हे देणारे सायंटिस्ट होते रॉबर्टसन. नावं लक्षात ठेवायचे फक्त आणि हायलाइट करून ठेवायचं. हायलाइटर घेतलंच असेल. आणि जे मेम्ब्रेन आपण शिकणार आहोत त्या मेम्ब्रेनला म्हणतात फ्लुइड मोझॅक मॉडेल. आणि हे मॉडेल देणारे दोन सायंटिस्ट, जगप्रसिद्ध सायंटिस्ट, यांनी सिंगर आणि निकोलसन. रॉबर्टसनचं मॉडेल रॉबर्टसनने जे दिलं ते दिलं 1959 साली, 1959 ला. आणि हे जे मॉडेल आलेलं आहे सँडविच मॉडेल हे आलेलं आहे 1935 साली. म्हणजे विचार करा, 35 ते 59 हेच मॉडेल चाललेलं होतं. युनिट मेम्ब्रेन मॉडेल आलं 1959 साली. हेही मॉडेल फार परफेक्ट नव्हतं. त्याच्यानंतर सिंगर आणि निकोलसनने जे मॉडेल दिलं ते आत्ता काय चालू आहे, सिंगर अँड निकोलसन. सिंगर आणि निकोलसनने हे मॉडेल दिलंय फ्लुइड मोझॅक मॉडेल. आणि हे जे मॉडेल आहे हे आलेलं आहे 1972 मध्ये. जे आजपर्यंत गेली 48 वर्ष आपण हे मॉडेल वापरतोय. या मॉडेलनुसार सगळ्या गोष्टींच्या स्टडी केल्या जात आहेत.
यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधले अनेक गोष्टींचा शोध लावून हे बेस्ट मॉडेल दिलेलं आहे. आणि यांनी जे या मॉडेलला म्हटलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर हा एक थोडासा सेल मेम्ब्रेनचा इतिहास आहे. हा लिहून ठेवा. सँडविच, युनिट मेम्ब्रेन आणि फ्लुइड मोझॅक हे लिहून झालं असेल तर आपण पुढे जाऊया. लिहिलं का सगळ्यांनी? डन. गुड गुड. आता नीट लक्ष द्या. हे मी पुसलं. आता हे सेल मेम्ब्रेनचं जे मॉडेल आहे, या सेल मेम्ब्रेनच्या मॉडेलमध्ये त्यांनी एक वर्ड यूज केलाय. याचं नाव पण नीट लक्षात घ्या. याला फ्लुइड मोझॅक मॉडेल. मॉडेल का बरं म्हणतात? कारण ऍक्च्युअल लिव्हिंगचं तर आपल्याला स्टडी करणं कठीण आहे. कारण ते ज्या वेळेला आपण स्टडी करायला जातो. आता हा एक क्वेश्चन विचारायचा राहिला तुम्हाला. सेल वॉल पहिल्यांदा कोणी बघितली होती ते सांगा बरं मला. विचार करून सांगा. पहिल्यांदा सेल वॉल बघणारा जो सायंटिस्ट होता त्याचं नाव काय? रॉबर्ट हुक. क्या बात है, व्हेरी गुड. प्रोटीन आइसबर्ग्स. wrote a book, Micrographia. Yes. Protein icebergs in the sea of lipid. हे कोणाचं वाक्य आहे? अतिशय महत्वाचं वाक्य आहे. हे वाक्य आहे सिंगर अँड निकोलसन. मला माहिती आहे हे वाचल्यानंतर तुम्हाला शून्य समजलं, काहीच कळलं नाही. प्रोटीन आइसबर्ग इन द सी ऑफ लिपिड. याला एका वेगळ्या शब्दात मी सांगतो म्हणजे तुम्हाला एका झटक्यात लक्षात येईल. गुलाब जामुन इन सोल्युशन ऑफ शुगर. गुलाब जामुन इन सोल्युशन ऑफ शुगर. कोणतं वाक्य कळलं? गुलाबजाम. वरचं कळलं का खालचं कळलं का दोन्ही कळले? काय कळलं? वरचं नाही कळलं ना? कम ऑन बोला पटकन. ते वरचं कळलं का? नाही. नॅचरली. हे खालचं कळलं. बरोबर, हे खालचं कळलं. हा. गुलाबजाम कसे असतात? गुलाबजाम सगळ्यांनी पाहिलेले. तुम्ही हलवायाकडे जर गेले असाल तर हलवायाकडे जनरली असं मोठं पातेलं असतं. त्या मोठ्या पातेल्यामध्ये असं सिरप भरलेलं असतं आणि याच्यावर असे गुलाबजाम सगळे तरंगत असतात. आहे की नाही? असे खूप सारे. समजा याला मी 3D मध्ये दाखवायचं असेल तर आय कॅन शो लाईक दिस. 3D मध्ये दाखवायचं असेल तर आय कॅन शो लाईक दिस. हे बघा, दिस इज 3D इमेज मध्ये दाखवतो. जे याच्यात असं खूप सारे गुलाबजाम असतील. असेच असतात ना? माझ्या ड्रॉइंग कडे नाही, कन्सेप्ट कडे लक्ष द्या. मी तुमच्या इतका चांगला कलाकार नाहीये. येतंय सगळ्यांच्या लक्षात? दिसतंय का सगळ्यांना? म्हणजे असे पातेल्यामध्ये याच्यामध्ये निरनिळ्या लेवलला असे काय असतील? गुलाबजाम असतील. असंच असतं ना? बोला, असंच असतं की नाही? हो सर. काय जास्त आहे याच्यात जास्त काय? गुलाबजाम जास्त आहे की सिरप जास्त आहे? काय जास्त? सिरप. म्हणजे सिरप मध्ये काय तरंगतंय? गुलाबजाम. गुलाबजाम. म्हणजे इथं प्रोटीन कशात तरंगतायत? सी ऑफ लिपिड. हा. सी ऑफ लिपिडचा अर्थ काय झाला? की संपूर्ण तेल भरलेलं आहे आणि त्या तेलामध्ये निरनिळ्या ठिकाणी एक प्रोटीन डोके काढून बसलेले आहे. येतंय लक्षात? असं हे आपलं मॉडेल आहे. असं आपल्या शरीरातलं किंवा कुठल्याही प्लांट मधलं मेम्ब्रेन असं आहे. त्याच्यामध्ये असे निरनिळ्या ठिकाणी, म्हणजे याच्यात एनसीईआरटीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर सगळ्यात जास्त मेम्ब्रेनचा स्टडी कुठे केला गेलेला आहे? सगळ्यात जास्त मेम्ब्रेनचा स्टडी झालेला आहे आपल्या ह्युमन आरबीसी मध्ये, रेड ब्लड सेल मध्ये आपला स्टडी झालाय. रेड ब्लड सेल मध्ये सगळ्यात जास्त मेम्ब्रेनचा स्टडी केला गेलेला आहे.
ह्युमन आरबीसीच्या मध्ये सगळ्यात जास्त स्टडी केला गेलेला आहे. आणि काय पाहायला मिळालेलं आहे, जगातले सगळे मेम्ब्रेन, प्रोकॅरियोटचं सेल मेम्ब्रेन असो युकॅरियोटचं सेल मेम्ब्रेन असो, त्याच्यामध्ये फार मोठा फरक पडत नाही. हा थोडंफार कंपोजिशन मागे पुढे होतं. काय असतं जनरली, काय लिहिलं जातं बघा, 40% लिपिड असतात, 40% लिपिड असतात आणि 52% प्रोटीन असतात. 42% प्रोटीन असतात. किती झाले? 40 आणि 50, 90, 92 आणि 7 ते 8% इतर गोष्टी असतात. याच्यामध्ये काही शुगर्स असतात, कार्बोहायड्रेट्स वगैरे असतात. ते बाकीचं आपण बघूया कसं कसं असतं. पण मेन काय लक्षात ठेवायचं, एक्झाम मध्ये काय विचारलं जातं, हे दोन्ही हा आकडा विचारला जातो. लिपिड किती असतं? 40%. प्रोटीन किती असतात? 52%. तरी सुद्धा यांनी काय म्हटलं, आणि हे जे लिपिड जे असतं हे स्थिर नसतं, सतत हालत असतं. म्हणजे असं समजा की तेलामध्ये प्रोटीनचे गोळे तरंगत ठेवलेले आहेत, अशा पद्धतीचं यांचं हे मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात, काय काय घटना घडत असतात, सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी कशी असते, बाहेरचे पदार्थ आत कसे घेतले जातात, आतले पदार्थ बाहेर कसे टाकले जातात, हे प्रोटेक्शन कसं करतं आपल्यामध्ये. जसं आता तुम्हाला आवाज जातोय माझा, ते आवाज जाण्यामागे काय चेंजेस होतात, किंवा बाहेरचं पाणी आत कसं आणलं जातं, आतल्या गोष्टी बाहेर कशा टाकल्या जातात, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये करणार आहोत. की ह्या मॉडेलचं नाव असं का दिलं गेलेलं आहे आणि याच्यामध्ये मुवमेंट कशा होतात, तर याच्यात फॉस्फोलिपिड बायलेयर काय प्रकार होतो, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करू. टिल देन गुड बाय. आणि थोडंसं डिस्टर्बन्स झालेलं आहे आजचं लेक्चर, जेव्हा अपलोड होईल थोडासा डिस्टर्बन्स तुम्हाला 5-7 मिनिटाचा मिळेल, परंतु कन्सिडर इट, तो सहन करा थोडंसं आणि नीट ऑब्झर्व करा. जो सेल वॉलचा पार्ट आहे तो लिहून काढा, डायग्राम प्रॉपर काढा, सेल वॉल पार्ट क्लिअर होईल. आणि हा पार्ट जो आहे सेल मेम्ब्रेनचा, उद्या वाचून या. मला माहिती आहे फार जास्त नाही कळणार, परंतु उद्या वाचून या. वाचून आल्यानंतर तुम्हाला समजायला सोपं जाईल. थँक्यू. थँक्यू सर. बाय सर. बाय सर. Thank you. Thank you.